भजन करताना इतके दंग झाले का तर त्या भजनामध्ये उपस्थित कोण आहे? अवघारंग एक झाला, अवघारंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघारंग एक झाला। प्रत्यक्ष भगवंताची उपस्थिती तिथे आहे, कारण माझे भक्त गाती जे ते नारदा मी उभा, माझे गुरुबा काका जर एवढं सुंदर भजन करताय तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा तिथे उपस्थित राहतो। पण भजनामध्ये एवढी विदेही अवस्था झाली, कधी बाजूला खेळत असलेलं छोटंसं ते लेकरू, छोटंसं ते बाळ खेळत खेळत पायाखाली आलं आणि तुडवून शेवटी त्याचा प्राण निघून गेला, पण खबर आमच्या गुरुबा काकांना लागली नाही। याला खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये झालेली विदेही अवस्था या ठिकाणी म्हणताय। कसलंच भान आता शिल्लक राहिलेलं नाही। काय करतोय, काय खातोय, कसं राहतोय, कुठे झोपतोय, कुठे उठतोय, कुठे बसतोय, काहीच कळायला मार्ग जिथे राहत नाही त्याला खऱ्या अर्थानं विदेही अवस्था म्हणतायत। हीच विदेही अवस्था सगळ्याच संतांच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिसून आली। आणि मग तुकोबराय म्हणतात, देवा अशा या अवस्थेला, या भूमिकेला मला सुद्धा तिथपर्यंत पोहोचायचंय, मला सुद्धा जायचंय। मग या आकर्षणाला मला जीवन जगत असताना बळी पडायचं नाही, म्हणून जळो आता नाव रूप, नावाचाही विनाश होऊ दे, रूपाचाही विनाश होऊ दे। पण साधक मंडळी म्हटले, तुकोबराय तुम्ही देवाकडे इच्छा व्यक्त केली, तुमच्या देहाला नावरूप या दोन गोष्टी प्राप्त झाल्या, मग ते प्राप्त होण्याचं कारण काय होतं तुकोबराय? तर माझे पाप गाठीचे। उत्तरार्धामध्ये त्याचं कारण तुकोबरांनी या ठिकाणी सांगितलंय। का घडलं माझ्यासोबत असं? का देवानं या देहाला नावही दिलं, रूपही दिलं? तर निश्चितच कुठेतरी माझं थोडं का होईना पाप शिल्लक राहिलंय, आणि मग तेव्हा भगवंतानं या देहाला नावही दिलं, रूप सुद्धा या ठिकाणी दिलं। मग आता पाप हे कारण तुकोबरांनी का सांगितलं? तर शास्त्रामध्ये चिंतन आलंय की जीवाला जर परत परत जन्म घ्यावा लागत असेल तर त्या जन्म घेण्यासाठी तीन कारणापैकी एक कारण निश्चित त्याच्याकडे उपस्थित या ठिकाणी असतं। मग तीन कारणं कोणती आहेत? तर पहिलं कारण आहे कर्म। वाईट करा, चांगलं करा, कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं, कारण ते भोगल्याशिवाय त्यातून सुटका होणार नाही। अगा कर्मी जे उरावे ते तिही सुख दुःखे फळावे, आणि तया ते भोगावया देहा एका केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं, तुम्हाला आम्हालाच यावं लागतं, यात विशेष नाही। कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला। देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही। प्रारब्ध कोणाचे टळेला, प्रारब्ध कोणाचे टळेला, प्रारब्ध कोणाचे टळेला, प्रारब्ध कोणाचे टळेला, कोणाचे टळेला, कोणाचे टळेला, कोणाचे टळेला, कोणाचे टळेला। कृष्ण सागे पांडवासी ते भोगी नष्ट चरेसी, सागे केले हरिहरासी, प्रारब्ध कोणाचे टळेना, 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 हे प्रारब्ध कोणाचे टळेना, प्रारब्ध कोणाचे टळेना। प्रारब्ध कोणासी टळेना, टळेना। कृष्ण साह्य पांडवासी ते भोगीसी नष्ट चेरीसी, साह्य केले हरिहरासी, बर, प्रारब्ध कोणाशी टळेना। ते टळणार नाही, त्याच्यातून सुटका होणार नाही। भोग भोगुनी संपवावा असं एका मोठ्या वक्त्याच्या तोंडून ऐकलेलं गोड वाक्य आहे की तो भोगल्याशिवाय, भोगूनच तुम्हाला आम्हाला त्यातून सुटका या ठिकाणी मिळत असते।
कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. देवाला जर तिथे कर्म चुकत नाही तर आपल्यासारख्याचं गणित हिशोब कुठेच लागणार नाही, तिथे वशिला चालत नाही. प्रभू रामचंद्रांचं म्हणणं आहे की जरी मी देव असलो, जरी मी जगाचा मालक असलो, तरी माझी सुद्धा या नियमातून सुटका होणार नाही. जो काही वनवास आज मला या ठिकाणी घडतोय, त्या वनवासाचा दोष तुम्ही सगळे कुणाला देताय? आहे का तुमच्या अंजनीत? अरे देवा, अवघड झालं आता. आहे का? ती जिनं देवाला वनवासाला पाठवलं नाही असली बी तर इकडे येत नाही ती कीर्तनाला बरं का. म्हणजे घरी इथे कोण आहे? कैकई. तुम्हाला आम्हाला माहिती अशी मिळाली आहे की त्या कैकईमुळे देवाला वनवासाला जावं लागलं. पण प्रत्यक्ष देवाचं असं म्हणणं आहे, माझ्या बिचाऱ्या आईचा त्यामध्ये काही दोष माय कैकई न दोषी नभे दोषिता राज्य त्याग कानन यात्रा से कर्म जात खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना जरा मरणातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरणातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. दोष द्यायची सवय तुम्हाला आम्हाला, पण इतरांना दोष देऊ नका. महिला वर्ग तुम्हाला आम्हाला म्हणायची सवय, कधी काळी जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला की सरळ तुम्ही आम्ही कुणाकडे जातोय? बाई देव काय खऱ्याचा म्हणतो की नाही? सहजच म्हणतो बरं का. हा, बाई देव काय खऱ्याचा नाही. इकडं पण आहे ती म्हण. हा, पण देवाचा इतरांना, देवालाच काय इतर कुण्याही माणसाला सुद्धा दोष देण्याची चुकी करू नका. आपल्या जीवनात जर काही वाईट घडत असेल तर ते आपल्याच पराक्रम आहेत असं समजून ते भोगण्यासाठी सामोरं तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. देवाला नाही घाबरलात तरी चालेल, पण कर्म करत असताना सावध राहिलं पाहिजे. कारण एक वेळ देव माफ करतो पण कर्म कधीही माफ करणार नाही, त्याच्यातून भोगल्याशिवाय सुटका होणार नाही. हे कर्म भोगण्यासाठी जीवाला परत जन्माला यावं लागतं. पहिलं कारण शास्त्रामध्ये आहे. दुसरं कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाला अंगे हरी रूप. आणि तिसरं कारण सांगितलंय की जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया. पाप हे तिसरं कारण आहे. वाईट कृत्य कराल, पाप कर्म कराल तर त्या पापाची फळं भोगण्यासाठी सुद्धा परत परत जन्माला जीवाला यावं लागतं. आणि मग तुकोबराय म्हणतात, जो काही या देहाला मी जन्माला आलो, शिवाय नावही प्राप्त झालं, रूपही प्राप्त झालं, तर त्याचं कारण काय आहे? माझे पाप गाठीचे. काहीतरी निश्चित पाप शिल्लक राहिलं, म्हणून हा प्रकार माझ्यासोबत देवानं या ठिकाणी घडवला. मग ठीक आहे तुकोबराय, असं जर तुमचं म्हणणं असेल तर या देहाचं जर अजूनही शिल्लक पाप तुमच्याकडे आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर या देहाचं पाप तुम्हाला फेडण्यासाठी तुम्ही नेमकं आता जीवनामध्ये नेमकं करणार तरी काय?
तर असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संताची आचरण रजे, संताची आचरण चरण रजे उतरू जे मातीचे. देहाचं पाप मला फेडायचं असेल तर त्यासाठी मी काय करणार? तुकोबरांनी गोड उपाय सांगितला. या संतांची सेवा मी माझ्या जीवनामध्ये करणार आणि उतरू ओझे मातीचे. आता या मातीचं ओझं मला संतांच्या सेवेनं उतरवायचं आहे. मातीचे असं वर्णन तुकोबरांनी कशाला केलं समजलं का तुम्हाला? हा संपत आलंय ना म्हणा बाई. काय माहिती आहे मला, माझ्या सेवेचा नियम आहे. जास्त काही ताण तुम्हालाही देत नाही, मी पण घेत नसते बरं का. हा लक्षात आहे माझं आणि काळजी पण आहे. मातीचं असं वर्णन कशाला केलंय? या देहाला, शरीराला केलंय. कारण तयार झाला मातीपासून, शेवटी काय होते? मातीच होते. शरीराची होय माती, शरीराची होय माती. शरीराची सरशेवट मातीच या ठिकाणी होणार आहे. मग टाकाऊ पासून टिकाऊ आम्हाला बनायचं आहे. जायचंय. काळ्या दगडावरची रेष आहे. येथ नाही उरो आले अवतार, ये ते पामर जीव किती. जो जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं लागतंय. तद्वज्ञानानं आम्हालाही जायचंय, यामध्ये शंका नाही. पण विशेष मात्र काहीतरी करून जायचंय. काय करायचंय? उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं मात्र आम्हाला या समाजामध्ये शिल्लक या ठिकाणी राहायचंय. मग त्यासाठी आम्ही काय करणार? संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये करणार. संतांची करा अथवा देवाची करा, दोन्ही ते एकच आहे. निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत. देवाची शरणागती केली काय, संतांची केली काय, फारशी भिन्नता नाही, फारसा फरक नाही. मग तुकोबराय म्हणतात, अशा या अधिकार संपन्न संतांची सेवा मी माझ्या जीवनामध्ये करणार. संतांची संगती मी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी करणार. कारण देवापेक्षा सुद्धा संत हे जीवनामध्ये अतिशय महत्वाचे आहे. का महत्वाचे आहे? तुकोबरांनीच एका ठिकाणी केलेलं वर्णन आहे. एकदा का संतांची कृपा आपल्यावर झाली ना, मग देवाची कृपा होईलच की नाही याची काळजी करण्याची गरज नाही. कारण तो संतांची जर कृपा आमच्यावर झाली तर जगाचा मालक तो भगवान परमात्मा सुद्धा आम्हाला डावलू शकत. मग मज हरी उपेक्षी ना, मग मज हरी उपेक्षी ना, मग मज हरी उपेक्षी ना, मग मज हरी. म्हणे तुम्ही
सुद्धा आमची उपेक्षा करणार नाही, आम्हाला डावलणार नाही, निश्चित त्याचीही कृपा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, असंही वर्णन आमच्या संतांचं आलंय. त्याच्यापर्यंत जायचं असेल तर माध्यम हे पाहिजेच. मग माध्यम जर काय असेल तर ते संत या ठिकाणी श्याम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है, हरि तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. श्याम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. परमार्थ करण्यासाठी जे गुणधर्म महत्वाचे आहे, ते गुणधर्म, ते गुण तुम्हाला आम्हाला तेव्हाच प्राप्त होतील जेव्हा संतांची संगत आपल्याला आपल्या जीवनामध्ये. बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ ना सोई. राम सिया राम, जय सिया राम, राम सिया राम, जय सिया राम. विवेक नावाची गोष्ट संतांची संगती मिळाल्याशिवाय, लाभल्याशिवाय प्राप्त होणार नाही. अशा ही संतांची संगती जीवनामध्ये फार महत्वाची. आता संत मोठं महत्व असलेले हे संत यांची संगती, आमचे हे चरणरज तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी प्राप्त व्हावे. मग तुकोबराय म्हणतात, अशाच या संतांची सेवा मी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी करणार आणि माझ्या मातीचं ओझं मी या ठिकाणी उतरवणार. साधक मंडळी म्हटले, तुकोबराय आता शेवटची एक शंका विचारतो, एवढ्या शंकेचं निरसन करा आणि तुमचं तुम्ही बिराड गुंडाळ करी. चालेल ना? हो, तुकोबरायांना सुद्धा कळालं. साधक मंडळी म्हटले, तुकोबराय एवढं तुम्ही संतांचं महत्व सांगताय, मग आमचा शेवटचा प्रश्न असा आहे, शेवटची शंका अशी आहे, मगाशी जन्माला येण्याची 3 कारणं तुम्ही सांगितली, कर्म, वासना आणि पाप. मग या 3 पैकी एखादं कारण आमच्याही जीवनामध्ये असू शकतं. मग तुमच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही जर आमच्या जीवनामध्ये संतांची सेवा केली तर आमची सुद्धा ही कारणं नाहीशी होतील का? शेवटचा प्रश्न साधक मंडळीचा आहे. तुकोबराय म्हणतात, अजिबात शंका नाही, पटत नसेल तर प्रमाण नेऊन तुम्हाला सिद्ध करून देतो. पहिलं घ्या, कर्म. संतांची सेवा कराल, कर्म नाहीसं होतं. वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्व कर्म होळी करो निया. वासना नाहीशी होते, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळूनी जाय, पाप नाहीसं होतं तयाच्या चिंतने. तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. या हरिदासाची एकदा साधी भेट जरी झाली ना, सगळ्या तापाचा विनाश तुमच्या आमच्या जीवनातून झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये करून व आयुष्य मी यांच्या सेवेसाठी अर्पण करणार. कारण या लटक्या खोट्या जगामध्ये कुणासाठी कितीही काही करा, उपकार नावाची गोष्ट कुठेही पाहायला मिळणार नाही. पण याचीच मात्र तुम्हाला आम्हाला तुकोबरायांना भीती वाटले. कारण तुकोबराय म्हणतात, या लटक्या खोट्याचाच अभिमान, अहंकार माणसाला या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. अहंकार अभिमान झाला रे झाला की दुःखाशिवाय सरशेवटी पदरी काहीच पडत नाही. लटिक्याचा अभिमान होता शीन पाववीत. मग तुकोबराय म्हणतात, या लटक्या
खोट्या संसारासाठी समर्पण करणं तुम्ही आम्ही टाळलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला सवय की जिथे सुखाचा विचार कुठेच पाहायला मिळत नाही तिथे तुम्ही आम्ही सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. लटक्या खोट्या संसारामध्ये सुख जवा पाड दुःख पर्वता एवढे या संसारामध्येच तुम्ही आम्ही सुखाचा शोध घेतोय. पण इथे कितीही सुखाचा शोध घेतला तरी तुम्ही आम्ही पूर्ण सुखरूप शेवटपर्यंत होऊ शकत नाही. मग पूर्ण सुखरूप व्हायचं असेल तर तुकोबरांनी गोड आणि सुंदर पत्ता तुम्हाला आम्हाला सुखाचा सांगितलाय की सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्या देवाशिवाय भगवंताशिवाय जगाच्या पाठीवर सुखकर सुखरूप असं दुसरं कुणीच नाहीये. म्हणून सुखरूप तुम्हाला आम्हाला सुद्धा जरी व्हायचं असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा तुम्ही आम्ही करावा. अभंगाचं शेवटचं जग तुका माने आरोपीचे, तुका माने आरोपीचे, आरोपीचे, तुका माने आरोपीचे, तुका माने आरोपीचे, आरोपीचे, तुका माने आरोपीचे,
आ